इन्स्टिट्यूशन्स माननीय डॉक्टर हेमंत आणि डॉक्टर भारती शर्मा डॉक्टर हेमंत सोनारेजी यांचं स्वागत आणि सत्कार करतात. देशाची युवा शक्ती एका हातात तिरंगा आणि एका हातात संविधान घेऊन राज्यकर्त्यांना प्रश्न विचारते आहे. देशाची मूल विचारधारा जी आहे वसुधैव कुटुंबकम, त्या विचारधारेची दिशा बदलून त्याला एकपक्षी करण्याचे प्रयत्न दुसऱ्या ठिकाणी सुरू आहेत. अशा या परिस्थितीत विदर्भ छात्र संसदेत आपण देशाशी निगडीत, समाजाशी निगडीत ज्या विषयांवर विचार मंथन करणार आहोत ते शब्द सुमनाने स्वागत करण्यासाठी आता मी आमंत्रित करते डॉक्टर हेमंत सोनारे, जे डायरेक्टर सुहासिनीजी वंजारी, आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी सुष्मिताजी देव, चारुलताजी टोकस, त्याच्यानंतर प्रणिती ताई शिंदे, अच्युत गोडबोले, आमचे नेतृत्व अभिजितजी वंजारी, डॉक्टर स्मिता वंजारी, सर्व प्राचार्य सलीम चव्हाण सर, मोटगरे सर, डॉक्टर बडवाई, डॉक्टर कांबळे, डॉक्टर दहीकर, डॉक्टर बाहेती, डॉक्टर शर्मा, सर्व प्राध्यापक वृंद आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व युवक युवतींनो, आजचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं एक वाक्य आहे की जब तुम्ही जर सगळं काही हे करून जर एक देवाला काही मागितलं तर त्यातनं काही ना काहीतरी तुमचं जर त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट असेल आणि जर तुम्ही त्याला पुरी शिद्दत से अगर आप कुछ मांगते हैं तो पूरी कायनात आपको देता है, काहीतरी असा डायलॉग आहे. मला वाटतं हाच डायलॉग हा संपूर्ण जे इथे उभे बसलेले सगळे जे दिग्गज आहेत ते इथे आणण्यामध्ये मला वाटतं कामी पडलं. कारण आतमधनं असं वाटत होतं की प्रणितीताईंनी इथे यायला पाहिजे, सुष्मिता देव मॅडमनी इथे यायला पाहिजे, बच्चू कडूंनी इथे यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर चारुलता ताई तर आमचा हक्कच आहे तुमच्यावर. त्यामुळे सगळ्यांना इथे बोलवण्याचं काम फारच कठीण होतं, पण ते एक साध्य झालं आणि हा 73 वर्षानंतरही वुमन एम्पॉवरमेंटच्या संदर्भात बोलल्या जातं. पण जेव्हा आपण हा स्टेज बघतो मला नाही वाटत की आता काही बोललं गेलं पाहिजे वुमन एम्पॉवरमेंटच्या संदर्भात. हा ऑलरेडी एम्पॉवर्ड असा हा मंच आहे. इथे ही जी प्रॅक्टिस आम्ही सुरू केली आहे हे सांगायसाठी मी उभा आहे की सगळे लोक शिक्षण देताना फक्त एका गोष्टीचा ब्रेन डेव्हलपमेंटचा विचार करतात. आमची संस्था आहे जी हार्ट डेव्हलपमेंटचा पण विचार करते, हृदय डेव्हलपमेंटचा पण विचार करते. मला वाटतं हे जे शहर आहे हे शहर 0 माईल आहे इथे, म्हणजे इथे हृदयस्थान आहे पूर्ण भारताचं आणि ज्या हृदयस्थानातून निघालेला आवाज हा सगळ्या भारतामध्ये गुंजला पाहिजे आणि युवा पिढीमध्ये फक्तच अकॅडमिक नव्हे तर त्यांनी नेतृत्व करायला पाहिजे. खेड्यापाड्यातून आलेले ही मुलं आहेत. पाहुण्यांना सांगू इच्छितो काही सगळेच काही नागपूरचे नाही आहेत आणि यांना हे सगळे रानफुलं आहेत आणि या रानफुलांना जर मशागत केली, त्यांना जर चांगलं खतपाणी दिलं, त्यांना जर चांगला सूर्यप्रकाश मिळाला, त्यांना जर चांगलं खतपाणी मिळालं, सूर्यप्रकाश मिळाला, वातावरण मिळालं तर त्यांचा जो सुगंध दरवळतो मला वाटतं तो कुठलाही पुण्या, मुंबई, दिल्लीच्या लोकांपेक्षा कमी राहणार नाही, त्याची मला शाश्वती आहे. पण होतं असं की खेड्यातून आलेल्या माणसाला इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो, तो बोलताना घाबरतो. आम्ही हे केलंय की 150 कॉलेजेसमधून प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यातनं मुलांना बोलतं गेलेलं आहे आणि त्यातून मागच्या 4 वर्षापासून 100+ असे मुलं तयार झाले की जे बोलू शकतात. वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व ह्या तिन्ही ज्याच्याकडे असेल तो
नेता बनू शकतो. बघ मित्रांनो, नेता बनणं म्हणजे काही तुम्ही आमदार खासदार नामदार झालेच पाहिजे असं नाही, पण तुम्हाला कामदार व्हायचं आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये कुठेतरी उंची गाठायची आहे. आज आपलं सरकार आता आहे तर कॉलेजमधनं निवडणूक प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे लोक पुढे येतील, पॉलिटिक्समध्ये पण लोकांना चान्स मिळेल. मला असं वाटतं की याच्या पुढे जो काय देश आहे, आपल्याकडे IITs आपण निर्माण केला, आपल्याकडे आपण इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIMs निर्माण केले, पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशिप एक डेव्हलप व्हायला पाहिजे की ज्याच्यामधून पुढचे लीडर्स तयार होतील. मला वाटतं हे सगळं विजन ट्रान्सफॉर्म करायला आज आपण बघतो की एम्प्लॉयमेंटचं सगळ्या प्रकारचं गणना होण्याच्या मागे आहे NRC आणि सगळं. मला वाटतं एक एम्प्लॉयमेंटचं पण रजिस्टर बनवलं पाहिजे की किती लोक आपण एम्प्लॉय करू शकतोय. या सगळ्या दुविधांमध्ये राजनीतीचं एक आध्यात्मिकरण व्हावं. त्याचप्रमाणे इथे जे काय असेल त्यामध्ये एक चेंज इलेमेंट लोकांमध्ये यावं, त्यांच्यामध्ये एक मोमेंटम यावं आणि म्हणून लोकांना बोलतं करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. ऍक्टिव्ह सिटिझनशिप जसं अमेरिकेमध्ये आहे, आपल्याकडे बरेच लोक ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत नाही. बरेच लोक पॉलिटिक्सला हे म्हणतात की हे याच्यामध्ये काही तथ्य पडलेलं नाही आहे, पण याला जर तुम्ही यूज केलं तर तुम्ही एक फार मोठं आंदोलन आणि स्वतःचं एक मोठं दालन तयार करू शकता. आपल्याकडे आम्ही बघतो अच्युत गोडबोले बोलतील पण घोषणा हेच वास्तव असं म्हणून लोक काम करतात. जवळजवळ 5 ट्रिलियन इकॉनॉमी व्हायला पाहिजे, पण खरंच होईल का हा प्रश्न आजच्या पदामध्ये आहे. हे जे सगळं चालू आहे की सगळ्या रस्त्यावर युवक आहेत, पण ते जे युवक आहेत ते फक्त एका बाजूला एक आहे, दुसऱ्या बाजूला दुसरे युवक आहेत. मला वाटतं की हे जर एका बाजूला आले आणि सगळे जर एकच अजेंडा असला, डेव्हलपमेंटचा अजेंडा, विकासाचा अजेंडा, तर हा भारत महाशक्ती बनण्यापासून कोणी याला थांबवणार नाही. पण ही जी डिस्टनी आहे, ही जी सगळं आहे, याच्यामध्ये हाय पॉवर डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, लोकांना याच्यामध्ये बोलता यायला पाहिजे. म्हणून आज जे युवक आम्ही जवळजवळ 16 मुलं इथे बोलणार आहेत, 4 ॲल्युमिनी स्पीकर, 50 लोक आज जवळजवळ या मंचावरून बोलणार आहेत. मला वाटतं की या सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्ही इन्व्हॉल्व होऊन हे ऐकणार नाही, कारण हे सगळं काही तुमच्यासाठी केलं गेलेलं आहे, म्हणून तुमचं इन्व्हॉल्वमेंट, तुमचं पार्टिसिपेशन या सगळ्या याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की जो बोलणारा मुलगा आहे किंवा मुलगी आहे ती अतिशय कष्टात नाही आलेला. इथे कुठलंच प्राईज आम्ही देत नाही. त्याचं प्राईज म्हणजे इथल्या एवढ्या मोठ्या दिग्गज चेअरमनच्या सोबत बसणं आणि इथून जो कॉन्फिडन्स घेऊन तो जातो तो त्याला पूर्ण जीवनभर पुढे मिळतो आणि जगभर तो आपलं काम करत राहतो. मला असं वाटतं की आज हा जो दिवस आहे, फार वेळ नाही आहे, त्याच्यामुळे फार बोलता येणार नाही, बरेच लोक आहेत, पण मला असं वाटतं की इथे जे बोलणारे लोक आहेत त्यांनी कुठलीही आयडिओलॉजी असो, हा जो मंच आहे हा कुठल्याच आयडिओलॉजीला फॉलो करत नाही. आम्ही ना लेफ्टिस्ट आहोत ना राईटिस्ट आहोत, आम्ही फक्त सेंट्रल लोकेशी आहे आणि ही जी आहे ही लोकशक्ती आणि जी आजचं पुढचं जे जीवन आहे त्याच्यामध्ये लोकशाहीची इथे आपण प्रणाली हे करतोय, म्हणून तुम्हाला बोलायचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही लोकांनी बोलावं, भरभरून बोलावं आणि आपले जे पॉईंट्स आहेत ते टाकावे, कारण या पॉईंटनी तुम्ही स्वतःला कन्व्हिन्स करून पुढच्या सगळ्या याच्यासाठी पुढे घेऊन जाऊ शकता. या सत्राला सगळ्या लोकांनी आमच्याकडे आलेत, मी सगळ्यांचा आभार मानतो, सगळ्यांना वेलकम करतो आणि प्रचंड टाळ्यांनी मला वाटतं यांच्यासाठी एक स्टँडिंग ओव्हेशन व्हायला पाहिजे. सगळ्यांनी उभं राहून सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करावं आणि जोरदार टाळ्या ज्या दिल्ली आणि मुंबईपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. टाळ्या जरा कमी पडल्यात, आणखी जोरांनी व्हायला पाहिजे. तुम्हाला सांगू इच्छितो, आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, पण प्रणितीताई अधिवेशन सोडून आपल्याकरता आलेले आहेत. बच्चू कडू आपल्याकरता येतात आहेत. त्यामुळे सगळ्या जे चेअरमन आहेत, जे दिग्गज आहेत, त्यांचं तुम्ही उत्स्फूर्त त्यांचा सहभाग घ्यावा आणि स्वागत करावं. थँक्यू व्हेरी मच.